माझ्या मूल नको असलेल्या मंगेतराने माझ्या अनपेक्षित गर्भधारणेला चमत्कार म्हटलं आणि तेव्हाच मला जाणीव झाली की काहीतरी चुकीचं आहे. मी आणि माझा मंगेतर दोघांचेही विचार एकच होते, आम्हाला कधीच मुलं नको होती. मी गर्भनिरोधक औषधं घेत होते, तो कंडोम वापरत होता आणि आम्ही दोघांनीही मुलं न करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. मग मला आजारी वाटू लागलं. मला वाटलं की कदाचित काही साधा ताप असेल, म्हणून मी डॉक्टरकडे गेले. पण मला समजलं की मी 6 आठवड्यांची गरोदर होते. मी खूप घाबरले होते. पण जेव्हा मी माझ्या मंगेतराला हे सांगितलं, तेव्हा त्याने मला धीर दिला नाही. उलट तो म्हणाला की आपण खूप चांगले आई-बाबा होऊ. आपण इतके प्रयत्न करूनही गर्भधारणा झाली. याला त्याने एक चमत्कार म्हटलं. मी पूर्णपणे चक्रावून गेले होते. मी त्याला सांगितलं की मला गर्भपात करायचा आहे, पण तो अचानक बदलला. त्याने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की मी फक्त घाबरले आहे आणि नीट विचार करू शकत नाहीये. जेव्हा मी त्याला विचारलं की त्याला मुलं हवी आहेत, हा निर्णय त्याने कधी घेतला, तेव्हा त्याने मला स्पष्ट उत्तर दिलं नाही. प्रेमाची ती भावना आता भीतीदायक वाटू लागली होती. मला संशय येऊ लागला की त्याने माझ्या गर्भनिरोधक औषधांमध्ये काहीतरी गडबड केली आहे. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा तो भीती आणि रागाच्या मिश्रणाने माझ्याकडे पाहू लागला, मला वेडी म्हटलं आणि तिथून निघून गेला. मी लगेच माझ्या वस्तू आवरल्या आणि एका मैत्रिणीच्या घरी राहायला गेले. उरलेल्या वस्तू आणण्यासाठी मी जेव्हा शेवटच्या वेळी तिथे गेले, तेव्हा मी ते ठिकाण तपासले जिथे तो सहसा कंडोम ठेवायचा. ते तिथे नव्हते. त्याने ते लपून ठेवले होते. माझा सर्वात जवळचा मित्र गमावल्यामुळे मी खूप दुखी आहे, पण तिथून बाहेर पडल्यामुळे मला आता मोकळं वाटतंय. मी माझी अपॉइंटमेंट बुक केली आहे आणि अखेर हा भयानक काळ संपत आहे.